येवल्याचे साडू भेटले, त्यांना म्हटलं चला आपण लेटच झालो, जरा उशीरच झाला. तर मग अशा पद्धतीने भोर परिवार, आडगाव आणि आयर परिवार यांची ना भेट वगैरे घेतली. तेवढ्यात वर बापाने आपल्याला ऑर्डर दिली, तर तेवढा नवरदेव आहे ना तू लवकर मंडपात घेऊन येत. मग काय अशा पद्धतीने म्हटलं चला आलोच मी लगेच नवरदेव घेऊन. इकडं आलो तर बग्गीमध्ये ना नवरदेव काही नव्हता बा. मग इकडे जाऊन पाहिलं तर मस्तपैकी निंबाऱ्याच्या झाडाच्या सावली खाली ना कलवरायचं नाचायचं काम चालू होतं. मग त्यांना म्हणलं आता बास झालं, शेवटचंच गाणं बरं का. ते म्हणे शेवटचं नाही, चला चला तुम्हीच. मग काय शेवटचं मानता मानता आम्ही 4 गाणे नाचून घेतले ना नवरदेवा बरोबर. कारण काही वेळेस आपली मॅच्युरिटी ना बाजूलाच ठेवायची राहते. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आता तुम्ही म्हणा हळदीचा ब्लॉग काय आला नाही, डायरेक्ट लग्नाचा. तर मग तुम्हाला आहे ना आज हळदीचाच ब्लॉग दाखवतो. आपण निघालो होतो चांदवड तालुक्यातील रायपूर भाडाने या गावाला. आणि मग संध्याकाळी अशा पद्धतीनं आपले दाजी आणि दिदीने हळदीला सुरुवात केली. सर्व पाहुणे मंडळींचा असा कार्यक्रम चालू झाल्यानंतर आहे ना आपली फॉलोअर मंडळी लागली इकडे भेटायला बरं का. हे लहान फॉलोअर आहे ना, हे सोमटाणा देशमधले, ते म्हणे आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो बरं का. मग फॉलोअर लय भेटले, पण म्हणलं हे लहान पोरायला ना कॅमेऱ्यात कॅच करूनच घेऊ. जोडीनं आपण नवरदेवाला आंघोळ घातली. त्याला म्हणलं थंडी नाही वाजत ना रे. तो म्हणे नाही नाही. म्हटलं तुला कायची आता थंडी वाजती भाऊ. आपल्यानंतर मस्तपैकी नवरदेवाच्या आजी बाबांनी सुद्धा आंघोळ वगैरे घातली. नवरदेवाचा हा सर्व आहे ना मित्र परिवार आहे बरं का. मग त्यांनी सुद्धा त्यांचे फोटो सेशन वगैरे झाले. नंतर नंबर आला भोर परिवारातील सर्व लहान सदस्यांचा. मग त्यांचं सुद्धा फोटो सेशन वगैरे झालं. मग आपली फॉलोअर कलवरी म्हणे मामा तुम्हाला नाचायला यावंच लागेल. मग अशा पद्धतीने नाचायचं काम झालं. आणि लग्नाचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला उद्याच्या भागामध्ये, कारण 1.5 मिनिटामध्ये ना काहीच बसत नाही ना राव.